हे पीक उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, ऋतू कोणताही असू द्या, मी मागेच सांगितले बाजरी हे पीक असं आहे, लक्षात ठेवा, कमी पाण्यावर आणि जास्त कापण्या देणारं हे पीक आहे. मागे सांगितलं मी. आता किती कापण्या होतात त्या आजच्यामध्ये सांगतोय, पण ते घालायचं कसं, व्हिडिओ खूप मोठा होईल हा, म्हणून मी आज फक्त लावायचं कसं आणि कोणत्या ऋतूमध्ये लावायचं आणि इतरापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कसं हे पौष्टिक आहे. तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आली असेल की सर याच्याऐवजी ज्वारी लावली तर काय होईल. मेंढी पालन म्हणजे निरोगी जीवन, कळलं का रे माझ्या बाबा, माझ्या बहिणी, माझ्या माता, माझ्या सुनानो. ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा. तर याच्याऐवजी ज्वारी तुम्ही लावू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण का, ज्वारीमध्ये हायड्रोसायनिक ॲसिड लहान एवढी ज्वारी असताना त्याच्यामध्ये तयार होतं की जे विषबाधा, जनावरांसाठी विषबाधा. ज्वारी तोडून नेली, त्याचे फुटवे जरी जनावरांनी खाल्ले तरी लक्षात ठेवा किरळ लागतं. किरळ लागणे म्हणतात त्याला. आणि किरळ लागलेलं जनावर जागेवर खालास होतं जर मी सांगितलेले उपचार नाहीत केले तर. सत्य परिस्थिती ही. व्हिडिओ टाकेन पुढं. परंतु बाजरीला तुम्ही कितीही लहान असू द्या, एक म्हणजे हे कमी कालावधीत तयार होणारं पीक आहे. साधारण फुलोऱ्यात हे 40 ते 50 दिवसात फुलोऱ्यात येतं आणि फुलोऱ्यात यायच्या अगोदरपासून कापणीला ह्याला सुरुवात करायची असते. म्हणजे साधारण प्रत्येक कापणी ही 40 ते 45 दिवसांनी या पिकाची करायची असते. आता कापणी सांगितली, परंतु बीज पेरायचं कसं आणि त्याला काय करायचं की जेणेकरून ह्याच्यामध्ये बाजरीमध्ये एक रोग आहे, कोणता, अर्गट म्हणून. हा रोग होऊ नये याच्यासाठी बाजरीचं जेवढं तुम्हाला 15 गुंठे पेरायला सांगितले, साधारण 40 ते 50 शेळ्या मेंढ्या जर असतील आणि त्यांना जर आपणाला वर्षभर हिरवा चारा जर पुरवायचा असेल तर लक्षात ठेवा हे करणं फार महत्त्वाचं आहे. आणि पुरतो वर्षभर चारा, कारण 5-5.5 महिन्यामध्ये याच्या 3 ते 4 कापण्या चांगल्या होतात आणि 3 ते 4 कापण्यामध्ये ह्याचा जवळजवळ साधारण 40 ते 60 टन इतका चारा मिळतो आणि सखस चारा मिळतो की ज्याच्यामध्ये प्रथिनांचं जे प्रमाण आहे ते साधारण 11% ते 13% या दरम्यान राहतं. मग या वयात कापला तर बरं का लक्षात ठेवा, जर जून होऊन तुम्ही जर कापला तर प्रथिनांचं प्रमाण याच्यामध्ये कमी होतं. त्याच्यामुळं फुलोऱ्याच्या अगोदरच्याच अवस्थेमध्ये ह्याला कापणं आवश्यक आहे. पेरणी कशी करायची ती पहा, त्याच्यावरती लक्ष द्या. बाजरीचं बीज हे मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचं. साधारण हे बीज तुम्हाला जर 15 गुंठ्यासाठी तुम्ही पेरताय, पाबरीनं पेरणार आहात का तुम्ही विस्कटणार आहात का रेषा ओढून लावणार आहात त्याच्यावरती. 15 गुंठ्यामध्ये समजा आता तुम्हाला बाजरी करायची आहे तर रान व्यवस्थितरित्या तयार करून घेऊन यामध्ये 25 किलो फक्त 25 किलो NPK असलेलं, म्हणजे 20-20-20 असे तुमच्याकडे कुठलं जे उपलब्ध आहे ते तिन्ही असले पाहिजे. त्या नायट्रोजन बी असला पाहिजे आहे, फॉस्फरस बी असला पाहिजे आहे आणि पोटॅशियम बी असला पाहिजे आहे. सुपल्यामध्ये हे तिन्ही बी घटक असतात, त्याच्यामुळं सुपला टाकला तरी चालतो आहे. उशिरा मानवतो. स्वस्त असणारं खत टाकायचं लक्षात ठेवा. आणि किती किलो टाकायचं, 25 किलो. 25 किलोमध्ये फक्त 2 किलो मायक्रोन्यूट्रियंट मिसळायचे आणि ते पेरायच्या अगोदर जमिनीमध्ये विस्कटायचं. आणि विस्कट होऊन तुम्हाला साधारण 15 गुंठ्यासाठी लक्षात ठेवा अतिशय कमी बी लागणार आहे. साधारण 3 ते 4 किलो
बियाणे भरपूर जाईल. 3 किलोनी 3.5 किलो जर वापरलं तर अगदी व्यवस्थित अंतर प्रत्येक झाडामध्ये पाबरीनं जर टिफणीनं जर पेरायचं म्हटलं, कधी पेरू कधी शकता तुम्ही. फक्त बीज खोलवर जाईल, हाती खोल जाईल, ही काळजी घ्यायची. हाती खोल जाऊ द्यायचं नाही, लक्षात ठेवा. पुन्हा कापणी करताना सुद्धा एवढासा भाग त्याचा खालचा ठेवायचा असतो, कारण तिथेच फुटवा, जास्त फुटवा बुडातूनच फुटायला सुरुवात होते, लक्षात ठेवायचं. तर हिरवा पाला भरपूर प्रमाणात मिळतो. कापणी कधी करायची, कशी करायची ती पुढच्या भागात सांगतो. परंतु हे खत आणि बियाणे सांगितल्यानंतर हे 3 ते 4 किलो 15 गुंठ्यासाठी चालले आपलं. याने काय करायचं, थोडंसं एक 5 लिटर पाणी घ्या आणि त्या 5 लिटर पाण्यामध्ये एक साधारण 200 ग्रॅम 300 ग्रॅम मीठ टाकायचं. आणि मीठ टाकून त्यामध्ये बाजरीचं बिया भिजवायच्या. ज्या वर तरंगतेत बिया त्या काढून टाकायच्या, कारण वर तरंगणाऱ्या बियापासूनच आरगट रोगाची उत्पत्ती होते. ते बिया काढून टाकायच्या आणि पाण्यातून बाहेर बीज काढून कोरडं पूर्णपणे सावलीला वाळवून हे कोरड्या जमिनीत पेरलं, नंतर पाणी दिलं. किंवा पाऊस पडल्यानंतर, पहिला पाऊस पडल्यानंतर जर पेरलं, लक्षात ठेवा, तर पुन्हा माझ्या मते त्याला ते पावसावरच येणार पीक. फक्त जमीन याला निचरा होणारी हवी. जेवढं तुम्ही कमी पाणी तेवढ्या अगदी दुष्काळात उन्हाळ्यातसुद्धा तुमची एक वेळ ज्वारी करपेल, मका करपेल, बाजरी कधी करपत नाही, हिरवीगार राहते. परंतु प्रत्येक कापणीनंतर लक्षात ठेवा, ही कापणी साधारण 30 ते 40 दिवसांनी करावायची असते. 5 कापण्या ह्याच्या कशा होतात आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो चवळीवरती आहे. त्या चवळीची पेरणी कशी करायची. आता ह्याच्यासाठी बाजारात बियाणं जे आहे ती ह्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत, लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला मोठी जायंटा बाजरा म्हणून किंवा श्रद्धा हा वाण आहे, किंवा तुमच्या भागाकडे तुम्हाला जे बियाणं तुमच्याकडे उपलब्ध आहे ते बियाणं पेरा. आमकंच बियाणं पाहिजे असं नाही आहे. सर्वपासून आपणाला काय करायचं आहे, चारा करायचा आहे फक्त, आणि कमी कालावधीमध्ये येणारा चारा आहे हा. तर ही अशा पद्धतीनं बाजरी पिकाची पेरणी तुम्ही सर्वांनी करावी. अगदी 1 तासभर जरी पाऊस झाला आणि नुसती जमीन अशी ओलसर झाली असं कळालं, बाजरी फुकून द्यायची. त्यानं काय चारा घालायला येतो, पुन्हा पाऊस नाही पडला तरी सुद्धा चारा घालायला येतो. ध्यानात येतं का तुमच्या, इतकं कमी बाजरीला पाणी लागतं. आणि मी प्रयोग तेच करतो, लक्षात ठेवा. उन्हाळी पिकामध्ये आता माझ्याकडे मूळ घास यावर्षी असल्यामुळं मी तो प्रयोग केला नाही, तर दर उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे बाजरी असते. येतं का लक्षात, कारण त्याच्यासारखा कमी पाण्यावर येणारा कुठलाच चारा नाही आणि हिरवागार कुठलाच चारा नाही. तर हे बाजरी कशी पेरायची त्याच्याबद्दल सांगितलं, त्याच्यामध्ये रोग येऊ नये हे सांगितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये चवळीबद्दल मी सांगेन, त्याची लागण कशी करायची, आणि मग दोन्हीच्या मिक्स कापण्या कशा पद्धतीनं करायच्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन मार्गदर्शन हे केलं जाईल. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.